पाकिस्तान हा दहशतवादाचा पोशिंदा आहे। भारतातील जवळपास सर्वच दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असतो, हे सर्वांना माहिती आहे। मात्र दहशतवादाचा हा ब्रह्मराक्षस पाकिस्तानवरच उलटल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। पाहूया। पाकच्या बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट। आर्मीच्या स्कूल बसवर दहशतवादी हल्ला। स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू। दहशतवादाला खतपाणी घालण्याचे परिणाम पाकिस्तानला वरचे वर भोगावे लागतच असल्याचं पाहायला मिळतं। कारण आता दहशतवाद्यांनी पाकच्या बलुचिस्तानमध्येच हल्ला केलाय। दहशतवाद्यांनी आर्मी स्कूल बसला टार्गेट केलंय। या स्कूल बसमध्ये दहशतवाद्यांनी मोठा स्फोट घडवून आणला। या स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 38 जण जखमी झाले। त्यामुळे दहशतवाद्यांना पोचणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना शस्त्र पुरवणं हे पाकिस्तानच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला। बलुचिस्तानमधील आर्मी स्कूल बसला दहशतवाद्यांनी केलं लक्ष्य। आर्मी स्कूल बसमध्ये मोठा स्फोट घडवून आणण्यात आला। स्फोट एवढा भीषण होता की स्कूल बसची राख झालीये। या स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला। पाकिस्तानच्या जवानांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं। बलुचिस्तानच्या 1/3 पेक्षा सुद्धा जास्त भागामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचं आणि पाकिस्तानच्या पोलीस दलाचं कुठलंही त्या ठिकाणी अस्तित्व नाहीये आणि एकूणच बलुचिस्तानवर जबरदस्त प्रभाव हा तिथल्या विद्रोही नेत्यांचा आहे। अशी परिस्थिती असताना आता बलुचिस्तानमध्ये जर एका बसवर हल्ला होत असेल आणि त्यामध्ये 4 निष्पाप बालकांचा जर मृत्यू होत असेल, तर यावरून स्पष्टपणे दिसून येतं की पाकिस्तानचं लष्कर त्याचबरोबर पाकिस्तानचं सरकार हे पूर्णतः निष्क्रिय आहे आणि तिथल्या सामान्य जनतेचं रक्षण करण्यामध्ये सुद्धा ते सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे। भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक नेहमीच दहशतवाद्यांना पाठीशी घालताना पाहायला मिळतो। मात्र या दहशतवाद्यांनी पाकलाही अनेकदा टार्गेट केलंय। बोए बीच बबुल के तो आम कहां से पाए, या संत कबीरांच्या दोह्याप्रमाणे पाकिस्तानची अवस्था झालीय। हा दहशतवादच एक दिवस पाकिस्तानची राख करणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।